नमस्कार विद्यार्थ्यांनो, मागील लेक्चरमध्ये आपण मका या पिकाविषयी माहिती अभ्यासली होती. यामध्ये काही पॉईंट्स आपण डिस्कस केलेले होते. उर्वरित पॉईंट्स आपण आजच्या लेक्चरमध्ये डिस्कस करणार आहोत. त्यापूर्वी आपण मागील लेक्चरमध्ये कोणकोणते पॉईंट्स अभ्यासलेले होते त्याबद्दल थोडक्यात त्याचा आढावा घेऊया. यामध्ये सुरुवातीला आपण botanical name of maize, that is Z maize, family Gramineae, origin Central America. तर हे जे काही बॉटॅनिकल नेम आहे, फॅमिली आणि ओरिजिन, हे आपल्याला प्रत्येक पिकाचं पाठ असणे आवश्यक आहे. आत्तापर्यंत आपले जे काही क्रॉप कल्टिवेशन झालेले आहे त्या सर्व पिकाचे बॉटॅनिकल नेम, फॅमिली आणि ओरिजिन आपल्याला माहीत असणं आवश्यक आहे. याचा सराव आपण रोज करणे आवश्यक आहे. यानंतर आपण इकॉनॉमिक युजेस किंवा इकॉनॉमिक इम्पॉर्टन्स हे अभ्यासलेले होते. त्यानंतर इकॉलॉजी, यामध्ये सॉईल आणि क्लायमेट हे दोन मुद्दे आपण बघितलेले होते. यानंतर व्हरायटीज, यामध्ये काही हायब्रिड व्हरायटीज, काही कंपोजिट, काही लोकल व्हरायटीज याचा आपण अभ्यास केलेला होता. यानंतर त्यातल्याच काही 2 हायब्रिड व्हरायटीज आपण अभ्यासल्या होत्या, त्याचे डिटेल्स बघितले होते. यामध्ये गंगा हायब्रिड 5 आणि गंगा सफेद 2 ह्या 2 व्हरायटीज होत्या. यानंतर लँड प्रिपरेशन किंवा प्री टिलेज हा सुद्धा मुद्दा आपण बघितलेला होता. यानंतर सोईंग टाईम, सोईंग मेथड्स, सीड रेट, स्पेसिंग याबद्दल आपण माहिती अभ्यासली होती. आणि मागील लेक्चरमधील शेवटचा जो मुद्दा होता तो होता इंटर कल्टिवेशन. इथपर्यंत आपण मागील लेक्चरमध्ये माहिती बघितलेली आहे. तर आज आपण याच पिकामधील नवीन पॉईंट्स सुरुवात करूया. तो आहे रोटेशन अँड मिक्स्ड क्रॉपिंग. मेज इज रोटेटेड विथ व्हीट, कॉटन ऑर शुगर केन. म्हणजेच मका हे पीक आपण गहू, कापूस आणि ऊस या पिकासोबत रोटेशन करू शकतो. मका या पिकाचं आता रोटेशन म्हणजे काय, तर आपण मका हे पीक घेतल्यानंतर दुसरं पीक जे काही व्हीट आहे ते घ्यायचं आहे आपल्याला. त्यानंतर कापूस किंवा ऊस हे आपण पिकं घेऊ शकतो. तर त्यामुळे काय होते, तर मका या पिकावर येणारे जी किडी आहेत किंवा रोग आहेत तर याचा प्रादुर्भाव आपण कमी करू शकतो, नियंत्रित करू शकतो. त्यामुळे रोटेशन करणे महत्त्वाचे आहे. त्याचबरोबर आपण मिक्स क्रॉपिंगसुद्धा करतो. तर यामध्ये सेकंड मुद्दा बघा म्हटलेला आहे, इट मे बी रोटेटेड विथ ग्राम, लेंटिल अँड मस्टर्ड. तर रोटेशनमध्ये आपण व्हीट, कॉटन अँड शुगर केन या व्यतिरिक्त ग्राम म्हणजेच हरभरा, लेंटिल म्हणजेच मसूर आणि मस्टर्ड म्हणजे मोहरी या पिकासोबतसुद्धा मका या पिकाचं रोटेशन आपण करू शकतो. देन थर्ड, इन हिली एरियाज मेज पोटॅटो रोटेशन इज फॉलोड. म्हणजे समजा जर डोंगराळ भाग असेल तर त्या भागामध्ये आपण मका या पिकासोबत बटाटा या पिकाचं रोटेशनसुद्धा घेऊ शकतो. देन लास्ट पॉईंट, इट इज मोस्टली ग्रोन ॲज अ सोल क्रॉप. आता सोल क्रॉप म्हणजेच काय, तर आपण फक्त एक पीक घेतो त्याला आपण सोल क्रॉप असं म्हणतो. बट मे बी ग्रोन ॲज अ मिक्स क्रॉप विथ मूग, उडीद अँड तूर. जर आपण मिक्स क्रॉप आपल्याला मका पिकायासोबत घ्यायचं असेल तर त्यामध्ये मूग असेल, उडीद असेल आणि तूर असेल. तर मूग म्हणजेच काय, तर ग्रीन ग्राम, उडीद म्हणजेच ब्लॅक ग्राम आणि तूर म्हणजेच रेड ग्राम. हे सुद्धा आपण ॲज अ मिक्स क्रॉपिंग मका या पिकासोबत लागवड याची करू शकतो. तर रोटेशनमध्ये जनरली आपण टोटल 6 पीक सांगितलेले आहेत. त्यातले पण आपण जे आपल्याला सोपे वाटतील ते आपण लक्षात ठेवूया. परत एकदा आपण रोटेशनमध्ये कोणकोणती पिकं घेऊ शकतो हे आपण बघूया. कॉटन, व्हीट, शुगर केन, ग्राम, लेंटिल अँड मस्टर्ड. अँड इन हिली एरियाज मेज अँड पोटॅटो रोटेशन इज फॉलोड. आणि ॲज अ मिक्स क्रॉपिंग घ्यायचं असेल तर त्यामध्ये ग्रीन ग्रॅम, ब्लॅक ग्रॅम अँड रेड ग्रॅम, दॅट इज मूग, उडीद अँड तूर एक्सेट्रा शुड बी मिक्स्ड विथ द मेज क्रॉप. देन नेक्स्ट इज अ मॅन्युरिंग. Maize is a heavy feeder crop, hence
मॅच्युअर अँड फर्टिलायझर रिक्वायरमेंट इज हाय. मॅन्युअर अँड फर्टिलायझर रिक्वायरमेंट इज हाय. तर मेज हे हेवी फीडर क्रॉप आहे आणि जास्त दिवसाचं पीक आहे. जवळपास 90 ते 95 दिवसाचं हे पीक आहे आणि हे जास्त दिवसाचं पीक असल्यामुळे आपल्याला यासाठी मॅन्युअर्स आणि फर्टिलायझर रिक्वायरमेंट डोस हा सुद्धा जास्त आहे. त्यासाठी आपण त्याचा सुरुवातीला मॅन्युअर्सचा डोस बघूया. तो आहे 12 ते 15 टन्स ऑफ FIM पर हेक्टर, म्हणजे 12 to 15 टन्स एका हेक्टरसाठी आपल्याला FIMचा डोस आहे. त्यानंतर फर्टिलायझर डोस बघूया आपण. आता फर्टिलायझर डोस आपण व्हरायटीनुसार सांगितलेला आहे. यामध्ये लोकल व्हरायटी असेल तर फक्त आपण नायट्रोजनचा डोस देतो, जो आहे 30 kg नायट्रोजन पर हेक्टर. जर इन केस ऑफ हायब्रिड व्हरायटी 75 to 100 kg नायट्रोजन, हा डोस नायट्रोजनचा आहे 75 ते 100. नंतर फॉस्फरसचा जो डोस आहे तो आहे 50 ते 75. हा फॉस्फरसचा डोस आहे आणि पोटॅशियमचा डोस आहे 75. म्हणजे थोडक्यामध्ये समजा आपल्याला लिहायचं असेल तर आपण 75, 75 आणि 75 असा NPKचा डोस लिहू शकतो. कारण यामध्ये बघा 75 नायट्रोजन दिलेला आहे, परत 75 फॉस्फरस आणि 75 पोटॅशियम दिलेला आहे. यामुळे आपल्याला लक्षात ठेवायला सोपं जाईल. फॉर कंपोजिट व्हरायटी नायट्रोजन इज 80 kg अँड फॉस्फर इज 30 kg, म्हणजे 80 kg नायट्रोजन आणि 30 kg फॉस्फरस पर हेक्टर इतका आपल्याला डोस इन केस ऑफ कंपोजिट व्हरायटीसाठी द्यायचा आहे किंवा तो गरजेचा आहे. तर परत एकदा थोडक्यात बघूया आपण. मॅन्युअली 12 to 15 टन्स FIM पर हेक्टर. फॉर लोकल व्हरायटी फर्टिलायझर डोस आर 30 kg नायट्रोजन per hectare. For hybrid variety 75, 75 and 75 NPK kg per hectare, and for composite variety 80 kg nitrogen and 30 kg phosphorus per hectare. Then next is the irrigation. In Kharif season, if the rainfall is well distributed, no irrigation is needed. म्हणजेच खरीप सीझनमध्ये आपण हे पीक घेत असू आणि त्या दरम्यान जर रेनफॉल किंवा पाऊस हा चांगला पडला असेल तर आपल्याला मका या पिकाला इरिगेशन किंवा पाणी देण्याची गरज भासत नाही. पण सेकंड पॉईंट बघा. इन ऑल 4 to 5 इरिगेशन्स आर रिक्वायर्ड फॉर रब्बी अँड समर क्रॉप ॲट 15 to 20 days इंटरवल. म्हणजेच आपण मका हे पीक रब्बी आणि समर या सीझनमध्ये कल्टिवेट करत असू, त्याची लागवड करत असू तर आपल्याला जनरली 4 ते 5 पाण्याच्या पाळ्या देणं किंवा 4 ते 5 इरिगेशन देणं त्याला गरजेचं आहे. आणि ते देत असताना त्यामध्ये 2 इरिगेशनमध्ये आपल्याला 15 ते 20 दिवसाचं अंतर हे असणं सुद्धा आवश्यक आहे. देन थर्ड, the critical stages of irrigations are: first is a seedling stage, next is a knee height stage, third is a tasseling stage, fourth is a milking stage and last is a ripening stage. तर यामध्ये मका या पिकाला इरिगेशन देताना किंवा पाणी देताना एकूण 5 ज्या स्टेजेस आहेत, त्याच्या ग्रोथ स्टेजेस आहेत, तर त्या मुख्य स्टेजेसला आपल्याला पाणी देणे गरजेचे आहे. त्यामध्ये सीडलिंग स्टेज म्हणजे रोपं ज्यावेळेस तयार होतात किंवा रोपांची वाढ होत असते ती एक स्टेज दिलेली आहे. नंतर नी हाईट स्टेज म्हणजे जेव्हा रोपं गुडघ्यापर्यंत आपल्याला येतात तेव्हासुद्धा आपण त्याला पाणी देणं गरजेचं आहे. त्यानंतर टॅसेलिंग स्टेज. आता टॅसेलिंग स्टेज म्हणजे बघा इथं दाखवलेलं आहे आपण. टॅसेलिंग स्टेज म्हणजेच एक प्रकारे आपण म्हणू शकतो की इथं तुरे आपल्याला बघायला मिळतात. तर ह्या स्टेजलासुद्धा आपल्याला इरिगेशन देणं गरजेचं आहे. यानंतर मिल्किंग स्टेज म्हणजे तुम्ही बघितलेली असेल की आपण मका हे आहे तर ते इमॅच्युअर स्टेजला त्याचे जे काही कणीस आहे तर ते कणीस भाजून खातो. म्हणजेच ते पूर्ण पक्व झालेलं नसते. त्यामध्ये आपण ते जर ग्रेन्स प्रेस केले तर त्यामधील थोडंसं दूध बाहेर निघते. तर दॅट इज कॉल्ड ॲज अ मिल्किंग स्टेज.
तर त्या स्टेजलासुद्धा आपल्याला पाणी देणं गरजेचं आहे, कारण त्यावेळेस ग्रेन मॅच्युरेशन होत असते. आणि देन लास्ट इज अ रायपनिंग स्टेज, म्हणजेच पूर्ण परिपक्वता असं आपण त्याला म्हणू शकतो. तर त्यावेळेससुद्धा आपल्याला पाणी देणं गरजेचं आहे. म्हणजे टोटल मेज या पिकाच्या 5 स्टेजेस आहेत की ज्या क्रिटिकल आहेत आणि त्या स्टेजेसला आपण पाणी देतो. परत आपण एकदा बघूया. सीडलिंग स्टेज, सेकंड इज अ नी हाईट स्टेज, थर्ड इज अ टेसलिंग स्टेज, फोर्थ इज अ मिल्किंग स्टेज अँड लास्ट वन इज अ रायपनिंग स्टेज. देन नेक्स्ट वॉटर रिक्वायरमेंट इज हायेस्ट ॲज टेसलिंग स्टेज. तर ही जी काही स्टेज मी तुम्हाला दाखवलेली आहे चित्रामध्ये बघा, तर यामध्ये वॉटर रिक्वायरमेंट ह्या स्टेजला सगळ्यात जास्त असते किंवा ह्या स्टेजला सगळ्यात जास्त वॉटर रिक्वायरमेंटची गरज असते, पाणी देण्याची गरज असते. यानंतर नेक्स्ट इट इज अ मोस्ट सेन्सिटिव्ह टू एक्सेस वॉटर इन इनिशियल स्टेज अँड मॉइश्चर स्ट्रेस ड्युरिंग ग्रेन फिलिंग स्टेज. तर यामध्ये बघा काय म्हटलेलं आहे, हे क्रॉप हे मोस्ट सेन्सिटिव्ह आहे. कशासाठी? तर एक्सेस वॉटर इन इनिशियल स्टेज, म्हणजे याची सुरुवातीची जी वाढ होत असते तर त्या वाढीच्या काळामध्ये समजा जर एक्सेस वॉटर असेल किंवा शेतामध्ये पाणी जास्त प्रमाणात असेल तर हे क्रॉप जास्त सेन्सिटिव्ह आहे, याच्या वाढीवरती त्याचा परिणाम होऊ शकतो. आणि मॉइश्चर स्ट्रेस ड्युरिंग ग्रेन फिलिंग स्टेज, त्याचबरोबर समजा ग्रेन फिलिंग स्टेज असेल किंवा ग्रेन फॉर्मेशन होत असेल, दाणे भरण्याची जी प्रक्रिया असेल, तर त्या दरम्यान समजा जमिनीमध्ये ओलावा कमी पडला, मॉइश्चर कमी पडलं तर तरीसुद्धा या पिकाच्या वाढीवर परिणाम होऊन आपल्याला जे उत्पादन मिळणार आहे त्यामध्ये कमी येऊ शकते, उत्पादनात घट होऊ शकते. तर इथे आपल्याला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. त्यानंतर आपण पुढे जाऊया. हार्वेस्टिंग. अनराईप मेज कोब आर हार्वेस्टेड ॲट मिल्क स्टेज फॉर रोस्टेड ग्रेन. तर मका हे पीक आहे, आपण 2 वेळेस हार्वेस्टिंग करतो वेगवेगळ्या पर्पजसाठी. तर ह्यामध्ये बघा सुरुवातीला सांगितलेलं आहे पहिला पर्पज की रोस्टेड ग्रेन म्हणून आपण याचा वापर करत असू, तर अनराईप मेज म्हणजे आपण मिल्किंग स्टेज म्हणू शकतो. तर त्या स्टेजला आपल्याला हार्वेस्ट करणं गरजेचं आहे फॉर पर्पज ऑफ द रोस्टेड ग्रेन. देन द ग्रेन क्रॉप इज हार्वेस्टेड वेन द शीथ ऑफ कोब टर्न ब्राऊन अँड ग्रेन बिकम हार्ड अँड ड्राय. तर जेव्हा आपण ग्रेन क्रॉप हार्वेस्ट करतो त्यावेळेस जे काही शीत असते, म्हणजे आपण सगळ्यांनी मक्याचं कणीस बघितलेलं आहे, त्याच्या कणसाच्या जे कणीस आतमध्ये असते आणि त्याच्या वरचं जे कवरिंग असते त्याला शीत असं म्हटलेलं आहे. तर ते जे शीत आहे ते ब्राऊन कलरचं झालेलं असेल आणि त्या आतमधले ग्रेन हे ड्राय आणि हार्ड झालेले असतील, तर त्या स्टेजला आपल्याला मका हे पीक हार्वेस्ट करणं गरजेचं आहे. देन द कोप्स आर टेकन आउट फ्रॉम स्टँडिंग क्रॉप अँड स्प्रेड द सन फॉर ड्राईंग फॉर 1 वीक. तर हे जे काही कोप्स आहे किंवा जे कणीस आहे ते आपल्याला पीक शेतामध्ये उभं असताना घ्यायचे आहेत, रिमूव्ह करणं गरजेचं आहे आणि त्यानंतर आपल्याला हे उन्हामध्ये 1 आठवडाभर सुकवून घेणं गरजेचं आहे. देन द स्टॉक आर कट क्लोज टू ग्राउंड अँड ड्राईड इन द फील्ड. तर यानंतर जे काही स्टॉक आहे किंवा याच्या फांद्या आहेत तर ते आपल्याला ग्राउंड लेवलपासून कट करून त्या फील्डमध्ये ड्राय करून घेणं गरजेचं आहे. तर यामध्ये बघा हार्वेस्टिंग आपण 2 पर्पजसाठी केलेली आहे, एक रोस्टेड ग्रेन आणि एक पूर्ण मॅच्युअर झाल्यानंतर आपण हार्वेस्टिंग करून घेणं गरजेचं आहे. यानंतर आपण बघूया यील्ड. ॲव्हरेज यील्ड ऑफ रेनफेड मेज शो ग्रेट व्हेरिएशन डिपेंडिंग अपॉन द व्हरायटी, सॉईल, सीझन अँड रेनफॉल. तर हे जे काही उत्पादन आहे मक्याचं तर यामध्ये आपल्याला व्हेरिएशन्स बघायला मिळते. तर हे कशावर डिपेंड आहे, तर आपण व्हरायटी कुठली कल्टिवेट केलेली आहे, यानंतर सॉईल कशी आहे, जमीन कशी आहे, सीझन कुठलं आहे, कुठल्या हंगामामध्ये आपण ते लागवड केलेली आहे आणि पाऊस किंवा रेनफॉल किंवा इरिगेशन
तर या गोष्टींवरती मका या पिकाचं उत्पादन अवलंबून आहे. तर आपण त्याचं यील्ड बघूया. व्हरायटीनुसार रेनफेड लोकल आणि खाली बघा थर्ड पॉईंटमध्ये इरिगेटेड लोकल असं दिलेलं आहे. म्हणजे लोकल व्हरायटी आहे पण रेनफेड कंडिशनमध्ये आपण घेत असू, खरीप सीझनमध्ये घेत असू तर त्याचं जे यील्ड आहे ते 6.5 to 15 क्विंटल. आणि इरिगेटेड, इन केस ऑफ इरिगेटेड कंडिशन द यील्ड इज 17 to 18 क्विंटल पर हेक्टर. म्हणजे आपण जर बघितलं तर थोडं जास्त यील्ड हे इरिगेटेड लोकल व्हरायटीमध्ये आपल्याला बघायला मिळते. देन इन केस ऑफ हायब्रिड अँड कंपोजिट मेज द यील्ड इज 50 to 70 क्विंटल पर हेक्टर. म्हणजे हायब्रिड व्हरायटीमध्ये जे काही यील्ड आहे ते जास्त प्रमाणात आपल्याला बघायला मिळते. ते आहे जवळपास साधारणतः 50 ते 70 क्विंटल पर हेक्टर. अँड इन केस ऑफ ग्रीन फॉडर इन रेनफेड कंडिशन द यील्ड इज 15 to 20 टन्स पर हेक्टर. यामध्ये बघा आता जे काही सुरुवातीला आपण यील्ड बघितले आहे ते कशामध्ये आहेत तर ते क्विंटलमध्ये आहेत. रेनफेड लोकल असेल, इरिगेटेड लोकल असेल आणि हायब्रिड व्हरायटी ते क्विंटलमध्ये आहे. पण ग्रीन फॉडर हे जे काही यील्ड आहे रेनफेड व्हरायटीचं किंवा इरिगेटेड व्हरायटीचं ते कशामध्ये दिलेलं आहे तर ते आपल्याला टन्समध्ये दिलेलं आहे. हे इथं लक्षात घेणं गरजेचं आहे. आणि ते किती आहे तर ते आहे 15 to 20 टन्स पर हेक्टर रेनफेड कंडिशनला. आणि इन केस ऑफ इरिगेटेड कंडिशन द यील्ड ऑफ ग्रीन फॉडर इज 35 to नियर अबाउट 50 टन्स पर हेक्टर. म्हणजेच ग्रीन फॉडर इरिगेटेड कंडिशनमध्ये आपण घेत असू तर त्याचं यील्ड आपल्याला हे जास्त मिळणार आहे. ते आहे जवळपास 50 टनांच्या जवळ आपल्याला 35 टनांपासून 50 टनांपर्यंत आपल्याला ते मिळू शकते. तर यामध्ये आपण काय लक्षात घेणं गरजेचं आहे तर इरिगेटेड लोकल आणि हायब्रिड मेज असेल तर हे जे यील्ड आहे ते क्विंटलमध्ये आहे. आणि ग्रीन फॉडर इन केस ऑफ रेनफेड अँड इरिगेटेड कंडिशन हे जे यील्ड आहे ते टन्समध्ये आपल्याला दिलेलं आहे. यानंतर इम्पॉर्टंट पेट्स यामध्ये बघा एकूण 6 पेस्ट दिलेले आहे. यामध्ये आर्मी वॉर्म्स, डेक्कन विंगलेस ग्रॉसहॉपर, स्टेम बोरर, शूट फ्लाय, मिज फ्लाय अँड ॲफिड. तर आपण ह्यातले काही महत्त्वाचे जे पेस्ट आहेत तर त्याबद्दल माहिती बघूया. यामध्ये पहिलं आहे आर्मी वॉर्म्स. तर यामध्ये बघा नेचर ऑफ डॅमेज. द लार्वे ऑफ आर्मी वॉर्म्स फीड ऑन लीव्ज ड्युरिंग नाईट अवर्स अँड रिमेन हिडन इन द लीफ होल ड्युरिंग डे. म्हणजेच यामध्ये जी डॅमेजिंग स्टेज आहे ती लार्वा स्टेज आहे, म्हणजेच अळी अवस्था असं आपण म्हणू शकतो. चित्रामध्ये आपल्याला बघायला मिळते. तर यामध्ये हे जे काही लार्वे आहे आर्मी वॉर्मचे ते पानांवरती फीड करतात. आणि पण ते कधी करतात तर नाईट अवरला केलं जाते. नाईट अवरला ते फीडिंग करतात. अँड रिमेन हिडन इन द लीफ होल ड्युरिंग डे. आणि दिवसाच्या वेळेस ते जे काही पानं आहेत त्या पानांच्या आतमध्ये ते लपलेले असतात आणि ते जे अटॅक करतात तर त्यावेळेस नाईट अवरला ते अटॅक करतात. इन सर्व अटॅक ओनली लीफ वेन आर लेफ्ट ऑन द प्लॅन्ट. तर खूप जास्त प्रमाणात ह्याचा प्रादुर्भाव झाला असेल तर फक्त आपल्याला त्या ठिकाणी पानं बघायला मिळतात, दुसरं काहीही बघायला आपल्याला मिळत नाही. म्हणजे असं म्हटलेलं ओनली लीफ वेन आर लेफ्ट ऑन द प्लॅन्ट. फक्त जे काही व्हेन्स आहेत तेवढ्याच आपल्याला तिथं बघायला मिळतात जर इन केस ऑफ सिव्हिअर अटॅक. सो देन कंट्रोल मेजर डस्टिंग ऑफ 1.3% लिंडेन पावडर ॲट द रेट ऑफ 20 kg पर हेक्टर. आपल्याला लिंडेन पावडर डस्टिंग करायचं आहे ॲट द रेट ऑफ 20 kg पर हेक्टर. देन रिमूव्ह द अफेक्टेड शूट अँड बर्न. ज्या काही भागावरती अफेक्ट झालेला आहे तर तो भाग आपल्याला रिमूव्ह करायचा आहे, काढून टाकायचा. आणि इतकंच नाही तर तो आपल्याला बर्नसुद्धा करणं गरजेचं आहे. देन अप्लाय 4% कार्बारिल और 4% एंडोसल्फान
ॲट द रेट ऑफ 10 kg पर हेक्टर इनसाइड द लीफ. तर आपल्याला या व्यतिरिक्त 4% कार्बारिल किंवा 4% एंडोसल्फान प्रति 10 किलो एका हेक्टरसाठी आपल्याला स्प्रे करणं गरजेचं आहे. पण ते आपल्याला कुठं अप्लाय करायचं आहे? इनसाइड द लीफ, पानांच्या आतमध्ये आपल्याला हे अप्लाय करणं गरजेचं आहे. तर आपण परत एकदा बघूया बघा. आर्मी वॉर्म, नेचर ऑफ डॅमेज. द लार्वे ऑफ आर्मी वॉर्म्स फीड ऑन द लीव्स ड्युरिंग नाईट अवर्स अँड रिमेन हिडन इन द लीफ होल ड्युरिंग डे. In serve attack, only leaf vein are left on the plant. Then control measure, dusting of 1.3% linden powder at the rate of 20 kg per hectare. Remove the affected shoot and burn and apply 4% carbaryl or 4% endosulfan at the rate of 10 kg per hectare inside the leaf. Then grasshopper, नेचर ऑफ डॅमेज. द निम्फ अँड अडल्ट फीड ऑन द लीव्स. यामध्ये बघा आपल्याला ग्रासहॉपरचं चित्र एकदम क्लिअर बघायला मिळते. इन सर्व अटॅक ओनली वेन्स आर लेफ्ट ऑन द प्लॅन्ट. तर यामध्ये ते आहे त्याची निम्फ आणि अडल्ट ही स्टेज आहे. तर यामध्ये सर्व अटॅक समजा त्याचा झाला असेल तर यामध्ये सुद्धा फक्त आपल्याला त्या पानांच्या वेन्स बघायला मिळतात. बाकी कुठलाही भाग आपल्याला त्या ठिकाणी बघायला मिळत नाही. कंट्रोल मेजर, डस्टिंग ऑफ 1.3% लिंडेन पावडर ॲट द रेट ऑफ 20 kg पर हेक्टर अँड स्प्रेइंग एंडोसल्फॉन ॲट द रेट ऑफ 1075 ml इन 800 liters ऑफ वॉटर पर हेक्टर. म्हणजे या ठिकाणी सुद्धा जो कंट्रोल मेजर आहे तो पहिला सेम आहे बघा. ग्रासहॉपर आणि आर्मी वॉर्मला 1.3% लिंडेन पावडर ॲट द रेट ऑफ 20 kg पर हेक्टर. आणि दुसरा जो कंट्रोल मेजर आहे तो एंडोसल्फानचा आहे. तो 1075 मिलीलीटर इन 800 liters ऑफ वॉटर इतका तो आपल्याला स्प्रे करणं गरजेचं आहे ग्रासहॉपर कंट्रोल करण्यासाठी. Then next is a stem borer. The larvae puncture the topmost leaves and feed on the stem. तर याची सुद्धा डॅमेजिंग स्टेज आहे ती लार्वा स्टेज आहे. यामध्ये बघा लार्वे पंक्चर द टॉपमोस्ट लीव म्हणजे यामध्ये वरचा जो लीव आहे टॉपमोस्ट तो पंक्चर करतात आणि फीड ऑन द स्टेम आणि स्टेमवरती ते फीड करतात किंवा फीडिंग करतात. इट फायनली रिझल्ट इन टू फॉर्मेशन ऑफ डेड हार्ट. तर ज्या भागामध्ये याचा प्रादुर्भाव किंवा झाडाच्या ज्या भागावर याचा अटॅक झालेला असतो, प्रादुर्भाव झालेला असतो, तो भाग आपल्याला पूर्णपणे ड्राय झालेला बघायला मिळतो. त्यामुळेच त्याला डेड हार्ट असं म्हटलेलं आहे. देन कंट्रोल मेजर, रिमूव्ह अँड बर्न अफेक्टेड शूट. ज्या भागावर कंट्रोल झालेला आहे तो भाग रिमूव्ह तसंच आपल्याला जाळून टाकायचा आहे. अप्लाय 4% एंडोसल्फान इन लीफ होल म्हणजे यामध्ये पानांचा जो आतमधला भाग आहे त्यामध्ये आपल्याला 4% एंडोसल्फान हे अप्लाय करायचं आहे. इफ नेसेसरी रिपीट द अप्लिकेशन ॲट 10 days आफ्टर फर्स्ट अप्लिकेशन. आणि समजा याचा प्रादुर्भाव कमी होत नसेल आणि गरजेचं असेल तर आपण परत एंडोसल्फानचं रिपीट अप्लिकेशन देणं गरजेचं आहे, देऊ शकतो आपण. तर ते पहिलं अप्लिकेशन दिल्यानंतर साधारणतः 10 दिवसाच्या अंतराने आपल्याला दुसरं अप्लिकेशन देणं गरजेचं आहे. तर आपण एकूण 3 पेस्ट यांचा अभ्यास केलेला आहे. पहिल्यांदा होतं आर्मी वॉर्म्स, नंतर ग्रासहॉपर आणि नंतर स्टेम बोरर. यानंतर पुढचं आपण बघूया शूट फ्लाय. याचं नेचर ऑफ डॅमेज बघा. अटॅक इज सीन अप टू 30 days ऑफ सोईंग. म्हणजे सोईंग केल्यानंतर 30 दिवसामध्ये आपल्याला 30 दिवसापर्यंत आपल्याला शूट फ्लाय या पेस्टचा अटॅक बघायला मिळतो. मॅगट कट द ग्रोईंग पॉईंट अँड फ्रॉम डेड हार्ट. तर यामध्ये जे काही मॅगट्स असतात की जी
त्याची स्टेज असते लार्वा, प्युपा, अडल्ट आणि त्यानंतर मॅगट्स. तर ह्या स्टेजमध्ये ते जो काही ग्रोईंग पॉईंट्स असतो ज्या ठिकाणून त्याची ग्रोथ होणार असते, तर त्या भागाला किंवा त्या भागात ते अटॅक करतात आणि त्यामुळे जो काही भाग आहे त्या दरम्यानचा, तर त्या पूर्ण तो भाग काय होतो, ड्राय होतो. कंट्रोल मेजर अप्लाय 10% थायमेट ॲट द रेट ऑफ 15 kg पर हेक्टर इन सॉईल. तर आपल्याला थायमेट याचं अप्लिकेशन देणं गरजेचं आहे. इथे बघा थायमेटची स्पेलिंग THIMATE असं इथं करेक्शन करणं गरजेचं आहे. तर शूट फ्लाय याचा अटॅक सोईंगपासून 30 दिवसामध्ये आपल्याला बघायला मिळतो. मॅगट्स काय करतात, कट द ग्रोईंग पॉईंट्स फ्रॉम डेड हार्ट. देन कंट्रोल मेजर अप्लाय 10% थायमेट ॲट द रेट ऑफ 15 kg पर हेक्टर इन द सॉईल. तर आपण एकूण 4 पेस्ट यामध्ये बघितलेले आहे. आर्मी वॉर्म्स, ग्रासहॉपर, स्टेम बोरर आणि शूट फ्लाय हे 4 आपण डिसीज जे महत्त्वाचे आहेत. यावरती पण आपल्याला 2 मार्काचा प्रश्न विचारला जाऊ शकतो. तर हे सुद्धा आपण लक्षात ठेवणं गरजेचं आहे. त्याबरोबर एनलिस्ट एनी 2 पेस्ट किंवा एनलिस्ट द पेस्ट ऑफ मेज असा पण प्रश्न आपल्याला विचारला जाऊ शकतो. तर हे सुद्धा पेस्ट आपण लक्षात ठेवणं गरजेचं आहे. यानंतर डिसीज ऑफ मेज यामध्ये डाउनी मिल्ड्यू. सिम्पटम्स बघा, कॉटनी ग्रोथ ऑफ फंगस इज फाउंड ऑन द अंडर साइड ऑफ द लीव्स. म्हणजे पानाच्या खालच्या बाजूला आपल्याला कॉटनी म्हणजे व्हाईटिश कलरची फंगस ग्रोथ आढळून येते. अपोजिट टू फंगस ग्रोथ डल येलो कलर ऑइली स्पॉट्स इज ऑब्झर्व. आणि पानाच्या वरच्या बाजूला म्हणजेच अपोजिट साईडला असं म्हटलेलं आहे टू द फंगस ग्रोथ डल येल्लो कलर. म्हणजे आता इथं चित्रामध्ये आपल्याला दिसते बघा, येल्लो कलर कसा आहे, डल आहे. अँड ऑइली स्पॉट्स इज ऑब्झर्व. देन कंट्रोल मेजर स्प्रे 1% बोर्डॅक्स मिक्सचर ॲट 15 days इंटरवल. सेकंड, remove and destroy the affected plant and grow disease resistant variety that is गंगा hybrid 101. तर आपल्याला यामध्ये बघा जे कंट्रोल मेजर आहे ते बोर्डॅक्स मिक्सचरचं कंट्रोल मेजर करणं गरजेचं आहे 15 दिवसाच्या अंतराने. ज्या भागावर प्रादुर्भाव झालेला आहे तो भाग काढून टाकणं गरजेचं आहे, डिस्ट्रॉय करणं गरजेचं आहे. आणि डिसीज रेजिस्टंट व्हरायटी या रोगासाठी आपल्याला लावणं गरजेचं आहे. ती व्हरायटी आहे गंगा हायब्रिड 101. ही व्हरायटी आपण त्यामध्ये लावू शकतो किंवा कल्टिवेट करू शकतो. नंतर आहे लीफ ब्लाईट. यामध्ये सिम्पटम्स बघा, धिस डिसीज अपियर्स रेअरली, लीव्ज टर्न ब्राऊन अँड ड्राय. आपल्याला ह्या पिकामध्ये हा रोग रेअरली बघायला मिळतो. यामध्ये जी काय पानं आहेत ती आपल्याला थोडीशी ब्राउनिश कलरची बघायला मिळतात. कंट्रोल मेजर स्प्रेइंग ऑफ डायथेन Z78 और डायथेन M45 ॲट द रेट ऑफ 100 ग्रॅम पर 450 liters ऑफ वॉटर. तर यामध्ये ज्याचं कंट्रोल आहे ते डायथेन Z78 किंवा डायथेन M45 ॲट द रेट ऑफ 100 ग्रॅम. म्हणजे प्रति 100 ग्रॅम ते 450 लिटर पाण्यामध्ये आपल्याला मिक्स करून हे स्प्रे करणं गरजेचं आहे. तर यामध्ये आपण एकूण 2 डिसीज बघितलेले आहे. तो आहे डाउनी मिल्ड्यू आणि लीफ ब्लाईट. यामधला डाउनी मिल्ड्यू हा डिसीज आपण इथं महत्त्वाचा आहे, तो आपण इथे लक्षात ठेवणं गरजेचं आहे. तर इथे आपलं मेज कल्टिवेशन पूर्ण झालेलं आहे. यावरील काही क्वेश्चन आपल्याला विचारले जाऊ शकतात. जसं मी थोडक्यामध्ये सांगते की इकॉनॉमिक युजेस ऑफ मेज, नंतर हार्वेस्टिंग ऑफ मेज, नंतर हायब्रिड मेज, नंतर जसं इन्फॉर्मेशन समजा ह्या पिकाची विचारली तर इकॉलॉजीमध्ये आपल्याला सॉईल आणि क्लायमेट हे लिहिणं गरजेचं आहे. त्यामध्ये सीड रेट आणि स्पेसिंग, हार्वेस्टिंग तसेच यील्ड हे गोष्टीसुद्धा आपल्याला इथं लक्षात ठेवून लिहिणं गरजेचं आहे. त्यासोबतच व्हरायटी असेल तर हे सुद्धा व्हरायटी आपल्याला इथं प्रत्येक व्हरायटीचं
जे काही डिस्क्रिप्शन दिलेलं आहे तर त्या व्हरायटीचं डिस्क्रिप्शनसुद्धा आपल्याला परीक्षेमध्ये विचारलं जाऊ शकते. तर इथं आपलं क्रॉप पूर्ण झालेलं आहे. याबद्दल तुम्हाला काही प्रश्न असतील तर तुम्ही मला नक्की विचारा. तर आज आपण इथे थांबूया आणि आपण हा आपला पहिलाच टॉपिक चालू आहे सिरियल क्रॉप. यामध्ये आत्तापर्यंत एकूण आपले 4 क्रॉप पूर्ण झालेले आहेत. यानंतरचे उर्वरित जे 4 क्रॉप आहे हे आपण पुढील लेक्चरमध्ये बघूया. जनरली हे मायनर क्रॉप्स आहेत आणि यानंतर मला वाटते मी पॅडी आणि सोरगम या 2 पिकाच्या नोट्स तुम्हाला पाठवलेल्या आहे किंवा पॅडीच्या पाठवल्या असतील तर सोरगम, बाजरी आणि मेज ह्याच्या नोट्स मी तुम्हाला पुढच्या लेक्चरच्या आधी पाठवणार आहे. त्या तुम्ही लिहून घेणं आवश्यक आहे. त्याच्या नोट्स तुम्ही काढा किंवा थोडक्यामध्ये लक्षात ठेवा आणि तुमच्या वहीमध्ये ते लिहिणं गरजेचं आहे. तर आज आपण इथेच थांबूया.